आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। देवकीचं आठवं अपत्य कंसाच्या हाती लागलं नाही, त्यामुळे त्याने रागाच्या भरात ही आज्ञा केली की मागच्या 2 महिन्यात जी मुलं इथे जन्मली त्या सगळ्यांना मारलं जावं। आपल्या राज्यातल्या 2 महिन्यांपेक्षा कमी वयाचं कुठलंही मूल जिवंत सोडू नका। मग त्याचे सैनिक निष्पाप प्रजेवर शिकारी कुत्र्यासारखे तुटून पडले। आयांच्या कुशीतून ओढून नेऊन मुलांच्या सामूहिक हत्या होऊ लागल्या। भगवंत तुझं रक्षण करो, तुला जन्म दिला पण तुझं पालन करू शकत नाही। बऱ्याच लोकांनी आपल्या मुलांना छोट्या छोट्या लाकडाच्या आणि बांबूच्या टोपल्यात टाकून नदीत सोडून दिलं, ज्यामुळे ते कसे तरी सैनिकांच्या तलवारीपासून वाचतील। मी माझ्या बाळाला तुझ्या तलवारीपासून वाचवलंय। आता तू नदीत वाहत जाऊन कुण्या भल्या माणसाच्या हाती लागेल आणि तो वाचेल। आता तू मला हवं तर मारू शकतोस। मग काही सैनिकांना जेव्हा हे कळलं की गोकुळातही एका मुलाचा जन्म झालाय, तेव्हा ते त्याला मारायला गोकुळात पोचले। पण गोकुळातल्या गवळ्यांनी त्यांना दगड मारून मारून पळवून लावलं। मारा! सोडू नका यांना, मारा! सोडायचं नाही यांना, परत पाठवायचं यांना। जा! आणखी मारा, अजून मारा, निघा इथनं। काय सांगतोयस? सैनिकांना पळवून लावलं? हो, ते यशोदा काकींच्या बाळाला मागत होते। का? कारण त्यांना त्याचा वध करायचा होता। मला आणि माझ्या बाळाला कोणा दुसऱ्या राज्यात पाठवून द्या, मी इथे राहणार नाही।
यशोदा काकी, असं म्हणून आमचा अपमान करू नको. कंसाचे हात कितीही लांब असले तरी ते आमच्या गोकुळाच्या राजकुमारापर्यंत नाही पोहोचू शकत. आज आपल्या गवळ्यांनी त्याला योग्य वेळी चेतावणी दिली. त्यावेळी अशी प्रथा होती की जर कोण्या मोठ्या सरदाराकडे पुत्राचा जन्म झाला असेल तर त्याला राजाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी खूप भेटी घेऊन मथुरेला जावं लागायचं. हो, मी सहमत आहे. प्राचीन प्रथेनुसार नंदजींना पुत्र जन्माच्या मुहूर्तावर राजाकडून आशीर्वाद घेण्यासाठी उत्तम भेटी घेऊन महाराज कंसांकडे अवश्य जायला हवं. त्याच प्रथेनुसार जेव्हा नंदराय कंसाच्या दरबारात आले तेव्हा कंसाने त्यांच्याशी कपट करण्यासाठी खूप छान छान बोलणं केलं आणि त्यांची भेट स्वीकारही केली. सुंदर, अति सुंदर. आम्ही अतिशय प्रसन्न झालो आहोत आणि तुमच्या भेटीचा स्वीकार करतो आहोत. नंदरायजी, तुमच्या घरी पुत्र जन्माची वार्ता ऐकून आमचं हृदय उचंबळून आलं होतं. तुम्हाला आमच्याकडून अनेकानेक शुभेच्छा. तुमच्या दयाळूपणासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत महाराज. माझ्या बाळासाठी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करण्याची आशा घेऊनच मी आपल्या सेवेत उपस्थित झालो आहे. अवश्य अवश्य ब्रिजराजांच्या उत्तराधिकाऱ्याला आमचा आशीर्वाद अवश्य प्राप्त होईल. तसही नंदरायांकरिता आमच्या मनात अतिशय आदर आहे. तुम्ही आमचे मेहुणे कुमार वसुदेवांचे नात्याने भाऊ आहात. त्यामुळे याही कारणास्तव मी तुम्हाला माझा मोठा भाऊच मानतो. हे तुमचं औदार्य आहे महाराज. आज तुम्ही तुमच्या सेवकाचा मान वाढवलात. नाही नंदरायजी, नाही. आम्ही आमच्या सामंतांना सेवक नाही, आमचे मित्र मानतो. मथुरेच्या दरबारात सर्व गोकुळवासियांकडे खूप आदराने पाहिलं जातं. तुम्ही सर्वजण तर आपल्या राज्याच्या समृद्धीचं प्रतीक आहात. नंदरायजी, तुमच्या घरी पुत्र जन्माची वार्ता ऐकून आमचं हृदय उचंबळून आलं होतं. नंदरायजी, बालकाचा जन्म केव्हा झाला होता? अष्टमीच्या रात्री. तुम्ही विश्रांती घ्या. वा महाराज, वा. अति सुंदर. तुम्ही त्यांना पूर्णतः आश्वस्त केलं आहे. शाणूर, तुझं एका गोष्टीकडे लक्ष गेलं? कोणती गोष्ट महाराज? नंदाच्या घरी हा पुत्र त्याच रात्री झाला ज्या रात्री कारागृहात देवकीच्या गर्भातून कन्येने जन्म घेतला होता. ती रात्र खूप महत्वाची रात्र आहे. ज्या नंदाच्या घरी मूल होण्याची काही एक आशा नव्हती, त्याच रात्री त्या नंदाच्या घरात एका पुत्राचा जन्म होतो. आणि त्याच रात्री देवकीच्या कुशीत जी कन्या सापडते ती मानवी नव्हती. हातातून सुटताच तिने तिचं खरं रूप धारण केलं आणि तिने सुद्धा हेच म्हटलं की तुझा संहार करणाऱ्याने जन्म घेतला आहे. चाणूर, आम्हाला पूर्ण खात्री आहे की हे तेच बालक आहे ज्याने देवकीच्या गर्भातून अष्टम पुत्र म्हणून जन्म घेतला. कारागृहातून निघून कशा प्रकारे तिथे पोहोचला, कोणी द्रोह केला, हे शोधून काढलं पाहिजे चाणूर. आता ही गोष्ट शोधणं असंभव आहे महाराज. का? कारण त्या रात्री बंदीगृहात जे प्रहरी होते ते असा द्रोह करू शकले असते. त्यांना तुमच्या आज्ञेनुसार हत्तीच्या पाय देऊन वध केला गेला. आणि आता त्या रात्रीची कहाणी सांगणारं कोणीच जिवंत नाही. ते जिवंत नाही राहिले, परंतु तो बालक आमचा काळ जिवंत राहिला. चाणूर, तू अजून कुठल्या मुलाकडे लक्ष देऊ नकोस. हाच ज्याला लोक नंदाचा पुत्र समजतात, हा तोच आहे ज्याची आम्हाला प्रतीक्षा होती.
आणि ह्या गोष्टीची मला पूर्ण खात्री आहे. महाराज, जर हे सत्य असेल की हे देवकीचं 8वं अपत्य आहे, मग चिंता कसली? आता त्या एकट्या बालकाला संपवणं काही मोठी गोष्ट नाही. तुम्ही आमच्यापैकी ज्याला आज्ञा द्याल तोच हे काम करेल. नाही चाणूर, नाही. तुमच्यातलं कोणीही तिथे गेलं तर गोकुळवासियांना संशय येऊ शकतो. आमच्या डोक्यात तर एकच अशी व्यक्ती आहे जिच्याद्वारे हे काम सहजपणे होऊ शकतं. कोण? पूतना. पूतना? हो, पूतना. बकासुराची बहीण पूतना. महर्षी दुर्वासांच्या कृपेने तिला बऱ्याच मायवी विद्या येतात. ती इच्छाधारी आहे, आकाश मार्गाने जाऊ शकते, मनाला हवं ते कुठलंही रूप धारण करू शकते. गोकुळात तिला कोणीही ओळखू शकणार नाही. बकासूर, तू आजच जाऊन पूतनेला आमच्याकडे यायला सांग. तुझ्या बरोबरच्या आमच्या युद्धात तिने मला तिचा भाऊ बनवून तुझ्या प्राणांचं रक्षण केलं होतं. ते नातं पाळायची वेळ आली आहे. तिला सांग, तुझ्या भावाला तुझी गरज पडली आहे. अजून तिला काही सांगू नकोस. आमच्याकडे आल्यावर मी तिला समजावेन की या बालकाचा नाश तिला कसा करायचा आहे. जा. या. प्रणाम. तुम्ही वयाने माझ्याहून लहान आहात, परंतु वृष्णी वंशाच्या महाराज शूरसेनांची सून आणि आमचे राजकुमार वसुदेवांची पत्नी आहात. म्हणून तुम्ही नाही, मी तुम्हाला प्रणाम करायला हवा. तुमचं स्वागत आहे गोकुळपतीजी. गोकुळात सगळे कसे आहेत? आणि देवी यशोदा कशी आहे? प्रभूच्या कृपेने सगळे कुशल आहेत. आणि तो? चला, आतल्या कक्षात चला. हा, या. चला. बसावं. सगळ्यात आधी तर तुम्हाला पुत्र जन्माच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. ही तर सर्व देवी मातेची कृपा आणि गुरुदेव शांडिल्यांच्या आशीर्वादाचं फळ आहे. तुम्हालाही कारागृहातून मुक्त होण्याबद्दल अभिनंदन. रोहिणी वहिनींनी तुम्हाला नमस्कार सांगितलाय आणि तुम्हाला बंदीगृहातून घरी आल्याबद्दल शुभेच्छा पाठवल्या आहेत. रोहिणीताई स्वतः कुशल तर आहेत ना? आणि त्यांचा पुत्र? त्यांचा पुत्र? हो, त्यांचा पुत्र. कसा आहे तो? त्या बालकाबद्दल मी तुम्हाला एक गूढ रहस्य सांगू इच्छितो. खरं तर ते रहस्य देवकी वहिनींना माहिती आहे. महर्ष गर्गनी त्यांच्या दिव्य दृष्टीद्वारे सगळं बघून राजकुमार वसुदेवांना ते रहस्य सांगितलं होतं. ओह, काय दैवी चमत्कार होता तो. आम्ही सर्व तर हतबल झालो होतो. रोहिणी वहिनी तर काही न कळल्यामुळे न जाणे काय करून बसल्या असत्या. गुरुदेव शांडिल्यांनी सर्व गोष्टींचं समाधान करून त्यांना शांत केलं. तेव्हा जाऊन कुठे त्या शांत झाल्या. वहिनींनी निघताना मला तुमच्यासाठी एक संदेश दिला आहे. काय? त्यांनी सांगितलं आहे, देवकी, मी तर केवळ तुझ्या मुलाची विश्वस्त आहे. वास्तवात तो तुमचाच पुत्र आहे.
किती उदार आहेत ताई. जो त्यांच्या कुशीत वाढतोय तो माझाच 7वा पुत्र आहे. हे ऐकून मी बाकीच्या पुत्रांचे मृत्यू विसरले. असं वाटतं की माझ्या हृदयाचे सगळे घाव भरलेत. वहिनीला तर पुत्राला घेऊन तुमच्याकडे यायचं होतं. मुलाला इथे घेऊन यायचं होतं? हो. नाही नाही, त्यांना सांगा असं कधीच करू नका. कंस दादाला जर कधीही कळलं की माझा एक पुत्र अजून जिवंत आहे तर त्यालाही जिवंत सोडणार नाही. रोहिणी ताईंना सांगा की तो त्यांचाच पुत्र आहे, माझा कोणीच नाही. चुकूनही कधी असं म्हणू नका की मी त्याची कोणी लागते किंवा माझं त्याच्याशी कुठलं नातं आहे. तो माझा नसूनही जगला तर पाहिजे. बस बस, मला अजून काहीच नको. चाणोर, अजून पूतना नाही आली. महाराज, तिला आणायला बकासूर स्वतः त्याच वेळी गेला होता. ती आकाश मार्गाने येत असेल, आता पोचतच असेल. चाणोर, अजून नंदराय आणि त्याचे सेवक मथुरेतच आहेत. संध्याकाळपर्यंत ते घरी नाही पोहोचणार. आमची अशी इच्छा आहे की जर ते घरी पोहोचायच्या आधीच पूतना गोकुळात जाऊन तिचं काम करेल तर तिला सहज जमेल. महाराज, पूतना आली आहे. हा. मथुरा नरेशांचा विजय असो. काय आज्ञा आहे महाराज? पूतना, पूतना, तू आम्हाला तुझा भाऊ मानला आहेस. आज आम्हाला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. तुम्ही आज्ञा द्या. पूतना आपले प्राण देऊनही आपल्या भावाची सेवा करेल. हा, मग याच क्षणी गोकुळात जा आणि तिथे नंदाच्या घरी एक नवजात बालक आहे. असं म्हणतात की त्याचा जन्म 7 दिवसांआधी यशोदेच्या गर्भातून झाला होता. पण मला पूर्ण विश्वास आहे की आकाशवाणीप्रमाणे जो माझा काळ असणार आहे हा तोच बालक आहे, ज्याच्यासाठी मी देवकीला इतकी वर्ष कारागृहात ठेवलं. काही कपटामुळे तो माझ्या हातून निसटून गेला. आता तुला त्याची हत्या करून माझ्या चिंतेचा अंत करायचा आहे. एका छोट्याशा बाळाची हत्या, बस इतकंच काम आहे दादा. हे छोटस बाळ कोणी साधारण बाळ नाहीये पूतना. जर माझा अंदाज खरा असेल तर तो स्वयं विष्णूच आहे. तो देवतांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहे. म्हणून हे काम कदाचित इतकं सोपं नसेल जितकं तुला वाटत आहे. हो, विष्णू खूप कपटी आहे. म्हणून तुला खूप सावधपणे तिथे जायला हवं. त्याची तुम्ही चिंता करू नका. जर तो कपटी असेल तर मीही त्याला कपटानेच मारेन. ते कसं? माझ्याकडे कालकूट नावाचं विष आहे, असं भयंकर की हात लावला तर हातही जळेल. हेच कालकूट विष मी आपल्या स्तनांना लावून मी त्याच्या घरी जाईन. एका दाईप्रमाणे बाळाला दूध पाजेन. 2 घूट दूध पिताच त्याच्या सर्व नसा विषाच्या ज्वालेनी फाटून जातील. उत्तम, अति उत्तम. पूतना, तू आत्ताच जा, कारण नंदाच्या घरी आता फक्त स्त्रियाच असतील. पुरुष तर गायी परतायच्या वेळीच घरी येतील. चांगली गोष्ट आहे. मला निरोप द्या. जा आणि विजयी होऊन परत ये.
अरे, ही तर देवीसारखी दिसते. आपल्या बाळाला बघायला आकाशातून आली असेल. चला जाऊन बघूया ही देवी कोण आहे. चला 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 बघूया. देवी, तुम्ही कोण आहात? कुठून आला आहात? आणि इथे यायचं काय कारण आहे? मी तुमच्यासाठी काही करू शकते? नंदराणी, माझी इच्छा तर केवळ तुझ्या बाळाचं दर्शन करण्याची आहे. मी मथुरेला राहणारी आहे. माझे पती एक श्रेष्ठ विद्वान आणि परमसिद्ध ब्राह्मण आहेत. त्यांनी दिव्यदृष्टीने बघून मला हे सांगितलं की नंदराय यांच्या घरी एका महान आत्म्याने पुत्राच्या रूपात जन्म घेतला आहे, ज्याचं दर्शन खूपच मंगलकारी आहे. म्हणूनच मी तुमच्या घरी आले आहे. स्वागत आहे. मंचकावर बसा. धन्यवाद. ब्राह्मण पत्नी आहे म्हणून काही भेट तर देऊ शकत नाही, पण तुझ्या बाळाला आशीर्वाद नक्कीच देऊ शकते. माझ्या तपस्वी पतीच्या मदतीने आणि कृपेने मला 2 सिद्धी प्राप्त आहेत. यातली एक आहे की माझा आशीर्वाद कधी निष्फळ होऊ शकत नाही. आण याला माझ्या मांडीवर दे. मी याला दीर्घायुष्याचं वरदान देईन. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छे नमः. 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 ब्रिजराणी, तुझं हे बाळ कोणी सामान्य बालक नाहीये. हा तर कोणी अद्भुत जीव वाटत आहे, जसं देवलोकातून आला असावा. यशोदा राणी, मी एक अजून रहस्याची गोष्ट सांगते. मी म्हटलं होतं ना की मला 2 सिद्धी प्राप्त आहेत. दुसरी ही आहे की माझ्या स्तनातून कायम अमृतरस पाझरत असतो, ज्याच्या पिण्याने तुझा पुत्र अमर होईल. म्हणूनच मी याची दाई बनून ह्याला माझं दूध पाजते. राक्षसी, कुणीतरी माझ्या बाळाला वाचवा.
कुठे चाललीस? आमच्या राजकुमाराला घेऊन कुठे चाललीस? वाचवा, कुणीतरी वाचवा. अरे हे काय झालं? वाचवा आमच्या बाळाला. वाचवा! कुणीतरी खाली आणा बाळाला. कुणीतरी घेऊन या त्याला. वाचवा त्या बाळाला, माझ्या बाळाला वाचवा. सांभाळून सांभाळून वाचवा. सावकाश वाचव बाळाला. माझ्या बाळाला वाचव. सावकाश. माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ. तुझे खूप खूप उपकार आहेत रे. माझं बाळ. सगळं ठीक झालं यशोदा, सगळं ठीक झालं. त्यांनीच वाचवलं आपल्या बाळाला. अरे यशोदा, यशोदा उठ. यशोदा उठ. यशोदा शुद्धीवर आहे. यशोदा, यशोदा, यशोदा उठ. तुझा मुलगा बोलावतोय. बाळा, बाळा उठ. बाळा उठ. बाळा बघ, बघ, तुझा मुलगा तुला बोलावतोय. यशोदा बघ, तुझं बाळ तुला बोलवतंय. उठ यशोदा. माझं बाळ, माझं बाळ कुठे गेलं? ती राक्षसी माझं बाळ घेऊन गेली. माझं बाळ. यशोदा शुद्धी नाही, मला माझ्या बाळाजवळ जायचंय. बघ तुझं बाळ. माझं बाळ, माझं बाळ. कुठे गेला होतास तू? कुठे गेला होतास? तुला लागलं तर नाही ना? कुठे गेला होतास? माझ्या बाळा, तुला काही झालं तर नाही ना? लागलं तर नाही ना माझ्या बाळा? काही झालं तर नाही ना? ती राक्षसी कुठे? ती तर मेली. काकी, काकी, हे जे गावात मी ऐकलं ते सगळं खरं आहे? अगदी सत्य आहे. आधी तुझ्या पुत्राच्या हाताने खूप दान कर. नंदरायजी, कुठलं तरी मोठं संकट टळलंय. कुलगुरू शांडिल्यांना सांगून विशेष पूजा करा. अशा विक्राळ राक्षसीच्या हातून वाचणं दैवी चमत्कारच आहे. अवश्य अवश्य, हा गुरुदेवांचा आशीर्वादच आहे. बाळ तर ठीक आहे ना? हो नंदरायजी, अगदी सुरक्षित आहे. पूर्णपणे ठीक. बहुतेक दमलाय, आता झोपेलच. ते बघा,
नंदरायजी आले. प्रणाम. प्रणाम. येताना आम्ही हिचीच सावली गोकुळाकडे जाताना बघितली होती. आम्हाला काय माहित की ही आमच्याच पुत्राला उचलायला आली आहे. उचलून तर नेलं होतं, पण ही मेली तरी कशी तेच तर कळत नाहीये. भगवंताची कृपा आहे. कदाचित याच आवेशात हृदय बंद पडलं असेल. हीच एक गोष्ट शक्य वाटते, परंतु आहे चमत्कारच. आणि सगळ्यात मोठा चमत्कार तर हा झाला आहे की बाळाच्या शरीरावर एक जखमही नाही. आणि आम्ही सगळे जेव्हा इथे पोहोचलो तेव्हा ते या मृतदेहावर आरामात खेळत होतं. नंदरायजी, या विशाल देहाचं काय करायचं? यांचं अग्निदाह तर करावंच लागेल, नाहीतर याच्या दुर्गंधाने सर्व वातावरण दूषित होईल. परंतु इतकी मोठी चिता कशी काय बनवायची? माझ्या मते 20-25 चिता बनवून हिच्या शरीराचे तुकडे करून त्याच्यात टाकले जावे. हेच बरोबर आहे. काय झालं नाथ? माता येतेय, तिचं स्वागत करायचंय. माता? हो, पूतना माता. मला दूध पाजून त्यांनी मातृपद प्राप्त केलंय. आम्ही तर आमच्या मागच्या जन्मातच तिच्या मातृभावनेला स्वीकार केलं होतं. मागच्या जन्मात? हो, मागच्या जन्मी. कधी? आमच्या वामन अवताराच्या वेळी. त्या जन्मात ही दैत्यांचा राजा बळीची पुत्री रत्नमाला होती. जेव्हा आम्ही वामन रूपात त्यांच्या यक्षशाळेत गेलो तेव्हा त्यांना आमचं रूप अतिशय प्रिय वाटलं आणि मातृत्वाची भावना जागृत झाली. त्यांनी इच्छा केली, याला बघून मनात येतंय की याला पुत्राप्रमाणे छातीशी धरून आपलं स्तनपान करवावं. आम्ही त्या बालिकेच्या हृदयातली एक सुंदर कोमल भावना बघून मनोमनी या इच्छेला स्वीकार केलं आणि म्हटलं,
तथास्तु. आणि जेव्हा आम्ही बलीकडून प्रतिज्ञा घेऊन आपलं त्रिविक्रम रूप धारण केलं आणि त्याचं सर्व काही हिरावून घेतलं, तेव्हा रत्नमालेला आमचा खूप राग आला होता आणि तिच्या मनात शत्रुत्वाची भावना उत्पन्न झाली. जर असा कपटी माझा पुत्र असता तर त्याला मी दुधात विष मिसळून देईन. आम्ही तिची ती इच्छाही स्वीकार केली. म्हणून या जन्मात एकत्रच तिच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या. आम्हाला विषही दिलं आणि आपलं दूधही पाजलं. परंतु तिने तुम्हाला इतकं भयंकर विष दिलं, त्याचा तुम्हाला राग नाही आला? नाही राधे, विष तर आम्हाला असं वाटलं जसं आई लाडीक रागाने मुलाला धपाटे घालते, ते तर लागतच नाही. आणि त्याचबरोबर आईचं दूध तर पृथ्वीवरचं अमृत आहे. दूध पाजल्यावर पुतना मातेला मातृत्वाचा आदर देऊन संपूर्ण मुक्ती दिली आहे. परम कृपाला ऐसा हृदय विशाला तुम सा कोई और नहीं, तुम सा कोई और नहीं. ऐसी कृपा लुटाने वाला तुम सा कोई और नहीं. गले सबको लगाने वाला तुम सा कोई और नहीं. ऐसी कृपा लुटाने वाला तुम सा कोई और नहीं. असुरी को सुरधाम पठाया, दूध पिए का मोल चुकाया. स्वामी ऐसा चलन तुम्हारा, जिसको मारा उसको तारा, जिसको मारा उसको तारा. ये वचन निभाने वाला तुम सा कोई और नहीं. ऐसी कृपा लुटाने वाला तुम सा कोई और नहीं. श्रीमन नारायण नारायण नारायण, 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 श्रीमन जगदीश्वर नमो नमः, श्रीमन नारायण नमो नमः, श्रीमन जगदीश्वर नमो नमः, श्रीमन नारायण नमो नमः, श्रीमन जगदीश्वर नमो नमः, श्रीमन नारायण नमो नमः, श्रीमन जगदीश्वर नमो नमः.
Krishna Hare Krishna 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 Hare Hare Shri Krishna Charitam Gunanuvadam Tadat Prerana Aham Karomi Mama Bhava Geetam Hridayasya Pritam Tvad Padma Pade Samarpayami Hare Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare Krishna Krishna